त्या रिव्हॉल्व्हरवर फिंगरप्रिंट अक्षय शिंदेच्या नव्हत्या. मग हा फेक एन्काउंटर कोणी केला, कोणाच्या सांगण्यावरून केला आणि कोणाला वाचवण्यासाठी केला, हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण की ज्या शाळेमध्ये ही घटना झाली होती ती शाळा, त्याचे ज्यांची शाळा होती ते आपटे हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते आणि त्याच्या शाळेमध्ये त्या चिमुकलीवर अत्याचार झाला होता. त्याच्यामुळे अनेकांनी संशय व्यक्त केला होता की याच्यामध्ये व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे. आता तर यामध्ये पुढे सर्व गोष्टी आल्या आहेत की कोणाला वाचवण्यासाठी, आपटेला वाचवण्यासाठी तर अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर सरकारने करायला लावला का, हा आता प्रश्न त्या निमित्तानं अनुत्तरित आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि फेक एन्काउंटर कोणी करायला लावला, कोणाच्या दबावाखाली करायला लावला आणि कोणाला वाचवण्यासाठी करायला लावला, हा प्रश्न आज अतिशय महत्वाचा आहे.